शिवाजीनगर येथील नव्याने उद्घाटन करण्यात आलेला भुयारी मार्ग पावसात वाहून जात आहे। पावसाच्या पाण्याने रस्त्यावर अक्षरशः तलाव तयार झाले असून वरून गळती देखील सुरू आहे। या निकृष्ट कामाविरोधात शिवसेना उबाटा गट तर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले। नुकतेच काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत शिवाजीनगर भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले, परंतु अवघ्या काही पावसातच या रस्त्याची सगळी लत्तर उघडी पडली आहेत। भुयारी मार्गात पाणी साचले असून रस्त्यावरून वाहन चालकांची चालणं मुश्किल झालंय। या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध करत शिवसेना उबाटा गट तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले। शहर प्रमुख राजू वैद यांनी यावेळी स्पष्ट आरोप केला की पैसे कमवा आणि उद्घाटन करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करा, एवढेच उद्योग सध्या सुरू आहेत। सार्वजनिक पैशाची लूट चालू आहे। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी ठेकेदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। शिवसेना उबाटा गटाने इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढला गेला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल। जाम होते कारण याचं डिझाईन प्रॉपरली झालं नाही। या ठिकाणी पाणी साचतं, लोक पाण्यातून जाऊ शकत नाही आणि हा मुख्य रस्ता कारण नसताना वाहतुकीसाठी बेजार केला गेला असं माझा स्पष्ट आरोप आहे। आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही, लोक रोजच याच्यातून जातात। काही क्षण त्या लोकांच्या भावना जाणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। महापालिकेच्या प्रशासनामधल्या वरिष्ठ अधिकारी, आयुक्त, इंजिनियर, आर्किटेक्ट, PMC या सगळ्यांचं अभिनंदन, कौतुक करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत। हा पूल या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात आला। या भुयारी मार्गाचं रचना ज्यांनी केली, ज्यांनी प्लॅनिंग केलं, ज्यांनी डिझाईन केलं, ज्यांनी याच्यावर अभियंत्यांनी याच्यावर काम केलं, ज्या गुत्तेदारांनी प्रत्यक्ष काम केलं, ज्या मनपा आयुक्तांनी यांना सर्टिफाय केलं, या सगळ्यांचं अभिनंदन करावं, कौतुक करावं। कारण जगाच्या इतिहासातला 8वा अजुबा या ठिकाणी निर्माण केला आहे। एक टुरिस्ट प्लेस नवीन या आयुक्तांनी डेव्हलप केलं आहे। याच्यामधून पाणी जात नाही। बोगदा करत असताना साधी गोष्ट आहे, म्हणजे वेड्या माणसाला सुद्धा कळेल की या ठिकाणी जर पाणी साचणार असेल तर ती जायची व्यवस्था नीटशी केली पाहिजे, परंतु आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या टीमनं याकडे दुर्लक्ष केलं। फक्त काम करा, गुत्तेदारी करा, पैसे कमवा, उद्घाटन करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करा, एवढेच उद्योग या शहरामध्ये सध्या चालताना दिसतात। या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे। दुसरी गोष्ट, जगामध्ये कुठंच नाही भुयारी मार्गावर आवरण टाकलेलं, आच्छादन टाकलेलं, ते आपल्या इथं टाकलेलं आहे। बरं, ते टाकताना तरी काळजी घ्यावी, त्याच्यातूनही पाणी पडतंय एकदम, म्हणजे जवळपास 80,000 लोकांना रोजचा या ठिकाणी त्रास आहे। वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, वरतून पाण्याने स्नान होतंय, श्रावर बरसले जातात। अशा पद्धतीचा 8वा अजुबा या ठिकाणी निर्माण केल्याबद्दल मनपा प्रशासन आणि राज्य शासनाचं अभिनंदन करण्यासाठीचं हे आंदोलन। इंडिया न्यूज 224 ब्युरो रिपोर्ट, संभाजीनगर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना तथा असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। हमें संपर्क करें 7558387079 और 9423105824।